संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी. नमस्कार, मी तृप्तिदा काटकर. आपण सिन्नर जवळील ठाणगाव इथे आलेलो आहोत आणि हे जयराम शिंदे की हे मनापासून अनाथ मुलांचा सांभाळ करतात. नमस्कार, मी जयराम शिंदे. या ठिकाणी समर्थ सावली बाल संगोपन केंद्राचा संचालक. आणि तुम्ही किती वर्षापासून करता इथे? आता हे साधारणतः 2.5 वर्ष झाले आता आपण हे स्टार्ट करून. आणि किती मुलं आहेत आता सध्या? आता इथं 18 मुलं विद्यार्थी आहेत. इथं 18 मुली पण आहेत का? मुली, 3 मुली, 15 मुले आणि 3 मुली. तुमचं काय असं स्वप्न आहे, म्हणजे तुम्हाला असं का करावंसं वाटलं? मला हे माझ्या वडिलांच्या आठवणीत करायचं होतं. माझे वडील 2009 साली वारले आणि वडिलांच्या आठवणीत काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करायचा. कॉमनली तर कोणी पण करतं, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, कोणी पण करतं, शाळा वगैरे. परंतु समाजातील जे काही गोरगरीब मुलं असतील, अनाथ मुलं असतील, जे अडचणीमध्ये सापडले मुलं असतील, त्या मुलांचं संगोपन करायचं. आणि माझ्या वडिलांची आठवण, ज्या वडिलांवरती मी प्रचंड प्रेम करायचो, त्यांची आठवण मला क्षणोक्षणी कंटिन्यू असावी म्हणून या मुलांच्या माध्यमातून, या समर्थ सावलीच्या माध्यमातून ती आठवण मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला याच्यामध्ये सरकारची काही मदत होते का? नाही, अजून कोणत्याही प्रकारचं अनुदान वगैरे काही नाही याच्यावरती. मुलींसाठी काय तुम्ही स्पेशल करणार आहात? हो, मुलींसाठी वेगळं असायला पाहिजे. त्या महिला बाल कल्याणचं जे काही रूल्स आहे मुलींसाठी वेगळं. आता आपले ऑलरेडी वेगळे रूम आहेच, परंतु याच्यापेक्षा पण अजून कसं सेपरेट करता येऊ शकतं. जसं आपण इथं सीसीटीव्ही वगैरे बसवले, एक पारदर्शक असा उपक्रम करायचा आहे मला. त्यात तुम्ही सर्व सोबत आहातच. सर्व स्टाफ मुलींचा असेल, म्हणजे रेक्टर मुलं तिथे लेडीज असतील, ते स्वयंपाक करायला लेडीज असतील, ते सांभाळ करणाऱ्या लेडीज असतील, टीचिंग करायला लेडीज असतील, म्हणजे पूर्ण मुलींसाठी एक वेगळं आपण बाजूला नवीन मानकाम सुरू आणि करतो. किती लहान, म्हणजे कुठल्या एजची मुलं आपण सांभाळतो? 0 पासून तर 18 वयोगट. पण इतके लहान मुलाला तर त्यांना सांभाळायला आहे आपल्याकडे. आता 4 स्टाफ आहे आपल्याकडे. स्वयंपाक करायला आहे स्टाफ, त्यांना संगोपन करायला एक स्टाफ आहे, त्याच्यानंतर मुलांना शाळेत आणायला न्यायला एक स्टाफ आहे, एक टीचिंग करायला एक स्टाफ आहे इथं. अच्छा. आणि मग कोणाला यायचं असेल तर ते कसं ऍडमिशन घेऊ शकता? म्हणजे तुम्ही काय आता- पैसे आकारतात का मुलांकडनं? नाही, विनामूल्य आपण ऍडमिशन देतो. म्हणजे एकाही मुलाकडनं एकही रुपये न त्यांच्या घेता पालकांकडनं आपण 1 रुपया पण घेत नाही, त्यांच्या पालकांकडनं 1 रुपया पण घेत नाही. म्हणजे आपल्याकडे काय कन्सेप्ट आहे, जर त्या पालकांची जर परिस्थिती जर असते पालकांची, त्यांनी अशा ठिकाणी पाठवलंच का असतं त्या मुलांना, तर त्या मुलांकडनं आपण 1 रुपया घेत नाहीये. आपण याच्यामध्ये सिंगल पॅरेंट्स मुलं आहे, जवळपास सर्व सिंगल पॅरेंट्स, त्याचे कोविडमध्ये त्यांची आई किंवा वडील वारलेच, आणि अशा मुलांना आपण इथे ऍडमिशन देतो. ह्या मुलांना सांभाळताना काही आव्हानं आली का? काही प्रॉब्लेम्स आलेत का? त्रास नाही दिला का कोणी काही? नाही मॅडम, आव्हाने आणि अडचणीचा कोणता अजून तरी काही इश्यू नाहीये. इथं आपली शेती आहे, शेतामध्ये सर्व भाजीपाला पिकतो, घरी किराणा दुकान आहे, त्यांना जे काही साहित्य लागेल ते आपण किराणा दुकानच्या माध्यमातून येऊन जातं. त्याच्यामुळे आव्हाने आणि अडचणी काही नाही. उलट मी समाजाला सगळ्यांना तुमच्या वतीने आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की जर कोणी गोरगरीब मुलं असतील, खूप परिस्थिती नाही त्यांची, खूप नाजूक परिस्थिती आहे, किंवा एखादं सिंगल पॅरेंट्स असतील, अनाथ मुलं असतील, तर अशांना उलट या ठिकाणी संपर्क करायला हवा. आपण त्यांचं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी संगोपन करू, त्यांचं भवितव्य घडवण्याचा, एक चांगला माणूस घडवण्याचा आपण त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. नमस्कार, जयराम शिंदे अतिशय छान प्रकारे मुलांचं संगोपन करत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यात येतंय की तुम्ही स्वखुशीने जी काही मदत करू इच्छिता ती तुम्ही या संस्थेला नक्की करा. ही गोरगरीब अनाथ मुलांपर्यंत पोहोचेल. QR कोड दिलेला आहे, तुम्ही कधीही इथे ठाणगावला येऊन मुलांना भेटू शकता. स्वखुशीने मदत करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.